असं जमत नसतं बाबा. तुम्ही ना दरवाजा गाडी लोक धडकतील. तू गाडी साईडला गाडी साईडला तू गाडी नाही साईडला घेणार. गाडी साईडला गाडी साईडला 5 मिनिटाचा दरवाजा उघड. मी गाडीत मग पडलो पाय गाडी साईडला घे. हॅलो अरे डॉक्टरला हॅलो प्राईमस्टार सागर फॅमिली. हसताय ना? हा हसायलाच पाहिजे. आज मी अनोळखी माणसाला एका लिफ्ट देणार आहे आणि त्याला असं काहीतरी सांगणार आहे आज की एकतर तो गाडीतनं उतरून पळून जाणार नाही तर तो मला 2 कानाखाली मारणार आहे. तर काय झालंय या व्हिडिओ मध्ये बघायचं असेल तर शेवटपर्यंत बघा आणि रिएक्शन जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त मिळणार आहे. भाई रिस्क लय मोठी आजची मजा येणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आज सगळ्यांनी मजा येणार आहे. आज खतरनाक म्हणजे खतरनाक. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब करून ठेवा आणि दादा स्वारगेट हो सॉरी जायचंय तुम्हाला? दाखवता हा दाखवता का? इसने शेर के जबड़े में हाथ डालने की कोशिश की। सीट बेल्ट लावा फक्त म्हणजे ना पोलीस पकडणार नाहीत. तुम्ही कुठे चालले? मी स्वारगेटलाच जायचंय मला. पहिल्यांदा आले पुण्यामध्ये पहिल्यांदा आलोय. काय नाव आहे तुमचं? धनंजय माने इथे जातात. हो. अच्छा. काय काम करता? मी फार्मामध्ये. फार्मा. फार्मा. अच्छा अच्छा. आपलं प्रोफेशन दोघांचं रिलेटेड आहे म्हणजे. तसं तुमचं काय? मी डॉक्टर आहे. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? 1 वर्ष राहिले. फायनल इयर. येस फायनल इयर बाकी आहे. बाकी इंडियाच्या पॉप्युलेशन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पॉप्युलेशन बद्दल वाढती तुमचं पॉप्युलेशन. म्हणणं ऐकून घेण्याच्या पेक्षा मला तुम्ही त्या इंडियाच्या पॉप्युलेशनला कंट्रोल करण्यामध्ये सहभागी होऊ इच्छिता का? कशा मार्फत म्हणजे काय करू शकतो? तुम्हाला काय वाटतं कशा मार्फत सहभाग घेऊ शकतो आपण इंडियाचं पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी? आपण अवेअरनेस करू शकतो. म्हणजे की कसं? बऱ्याच आपण पब्लिक प्लेसला अवेअरनेस करतो ना बऱ्याच ठिकाणी. किती काय आपत्य काय करायचे काय नाही, पॉप्युलेशन कशी क्लोज करायची कशी नाही त्या हिशोबाने. आणि अजून करू शकतो बऱ्याच गोष्टी. खूप काही गोष्टी आहेत करण्यासारख्या. तुम्ही तुमचे फॅमिली प्लॅन्स वर त्यांचे स्कीम्स लावू शकतात जे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्यावर. तर मी एक डॉक्टर आहे. माझं फायनल इयर बाकी आहे. आम्हाला टार्गेट असतात 1000 तुम्हाला म्हणजे 1000 महिन्याला नसबंदी करायची आहे. ठीक आहे. 1000 नसबंदी तुम्हाला महिन्याला कंपल्सरी करायची आहे. नसबंदी काय हाच एक उपाय नाही ना त्यासाठी. नाही ठीक आहे पण करायची आहे. ठीक आहे. आता सगळ्याच लोकांना तुम्ही जर सांगत सुटाल तर कोणीच ऐकणार नाही. बरोबर? करतात लोक ज्याला करायचं ठीक आहे. करतात. नसबंदी उपाय नाही त्यासाठी. तर तुम्ही या आमच्या कॅम्पेनचा एक छोटासा हिस्सा व्हावा असं मला वाटतं. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? ते म्हणजे कसा तुम्ही काय म्हणताय? म्हणजे की आता आपण जाणार आता हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे. आणि तिथं आपल्याला तुमची नसबंदी करायची. माझीच नसबंदी करायची. झालं मीच करावं आता. तुम्ही करा. तुम्ही केली नसबंदी. माझं अजून लग्न वगैरे व्हायचंय. माझं नाही बाकी तुम्हाला. माझं नाही बाकी. तुमचं लग्न तर झालेलं दिसतंय. अहो कसलं लग्न दिसणे मग काय पाहता तुम्ही? लग्न वगैरे नाही. तर तुम्ही छोटीशी एक मदत करा. 10 मिनिटाचं काम आहे. काय फक्त आहे ना प्रोसिजर साठी करूया नंतर काढून घेऊया परत. मला माहिती प्रोसिजर साठी काय असतं आणि काढणं वापर काय असतं. मी काम निघत नाही का? नाही निघत. मला माहिती ना. तुम्ही स्वतः डॉक्टर तुम्हाला माहित नाही का? अहो करा तुम्ही. माझं ऐका. माझं टार्गेट पूर्ण होईल. तुमचे करून घेऊ टार्गेट मध्ये. तुमचे करून टार्गेट होईल. मला नाही करायचं. मी काय करू? माझं टार्गेट पूर्ण होईल आणि तुम्हाला आहे ना सर्टिफिकेट मिळेल आणि 1500 रुपये सुद्धा मिळतील. नाही 1500 तुला ठेवा. ते दरवाजा उघडायला जाऊ नका. अरे दरवाजा तू थांबव बाबा. गाडी कुठली उगा काही नवीन गाडी स्पीड मध्ये मदत करावं माहित नसबंदी करतो ना. झालं. मी काय म्हणतो 2 मिनिटं ऐकून घ्या. त्याच्याने आपल्या भारताच्या पॉप्युलेशनला फायदा होईल. मला नाही करायची पॉप्युलेशन फायदा. ते तुम्ही करून तुम्ही आता बोलत होते मग अशी अवेअरनेस करतो करायला पाहिजे आणि आता म्हणताय नाही करत. अवेअरनेस प्रकार वेगळा नसबंदी वेगळा. नसबंदी तुम्ही रस्ते वेगळा. आता नसबंदी त्याला उचलून तुम्ही नसबंदी करता का? असं नाही जमत ना. अवेअरनेस करणार प्रोग्राम. आता तुमची नसबंदी मी करणार. काय तुम्हाला करायचंय ते करा. तुम्हाला काही करायचंय ना ते करा तुम्ही. थांबव बाबा. गाडी थांबव.
नाही गाडी कडली घे, गाडी थांबत नसते, गाडी तुम्हाला कडली घे माहिती बाबा, आहे. गाडी कडली घे. नाही घेत गाडी कडेला. आता रस्त्याच्या मध्ये गाडी चालली आणि नाही, कडेला नाही, कशी घ्या गाडी कडली घे बाबा. तू काही नवीन काढशील उद्या ते काही नाही हो, चांगलं मदत करा म्हणलं. तुला 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं हॉस्पिटल नाही 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 तुम्ही गडबड करू नका. ते बंद कर बाबा, तुझे सगळं गाडी थांबवतो. गाडी नाही थांबत आणि ते उघडत सुद्धा नसतं. पासवर्ड टाकायला लागतो गाडी त्याला. पासवर्ड. अरे वा वा, तू गाडी फक्त रोडच्या कडेला घे, मला जाऊ दे बाबा. ते चल चल, थांबव गाडी, थांबव. दादा गाडी थोडीशी थांबव. तुम्ही माझ्या मोठे भावासारखे काय रे, मोठ्या भावासारखं आहे, मग नसबंदी करतो आता मोठ्या भावासाठी. तसं जमत नसतं बाबा, तसं तुम्ही काही ना नसतं. दरवाजा गाडी उघडू नका, गाडी मागं साईडला लोक धडकतील. तू गाडी साईडला घे, गाडी साईडला घे. तू गाडी नाही साईडला घेणार, गाडी साईडला गाडी साईडला घे. 5 मिनिटाचा गाडी दरवाजा उघड, मी गाडीत मग पडलो पाय मग. गाडी साईडला घे. हॅलो अरे डॉक्टरला फोन. डॉक्टर तू गाडी बेड रेडी करा, मी बेड त्यांना रेडी घेऊन कर. आलोय. तू काही म्हणशील 10 मिनिटात त्यांना हॅलो 10 मिनिटात त्यांना मोकळ करू. 10 मिनिटात तुझं गाडी, त्याला डॉक्टरला दाखव. तू गाडी थांबव बाबा कुठतरी. दादा 10 मिनिटाचा प्रश्न आहे 10 दादा. मिनिटात काय, तो 10 मिनिटं तू कर एक मिनिट नंतर. थांबा, आपण चेक करूया चेक एकदा. करू, काय चेक करतो? चेक नाही करू, सगळं बरोबर आहे. चेक नको करू तू. मुन्ना, तू डॉक्टर है ना? अरे नाही नाही, काय चेक करतो? तू थांबव, वाटत नाही बाबा. तू गाडी थांबव पहिले, ती गाडी थांबव. दादा चेक करू चेक फक्त. नंतर कर तू. काय? तू स्वतःला चेक कर बाबा, मला सोड, गाडी थांबव. फक्त 10 मिनिटाचं काम 10 आहे. मिनिटं बघू, तुम्हाला आहे ना, मला- गाडीतच करूया वाटलं गाडी उतरू दे आम्हाला. सिरियस 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 मुद्दा आहे. तू गाडी थांबव, मला काय? सोड दे. खरंच तू सिरियस चांगलं मुद्दा आहे. मदत मला करा काय म्हणलं. म्हणायचंय तू मला काय म्हणतो, म्हणायचंय मला काय म्हणायचंय आपण जाता आता गाडीतच करू. तुम्हाला सोडू मी काय बाबा, सगळा तुला स्टाफ वगैरे- माझा गाडीत बोलून घेतो. गाडी हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? पहिले तू माझं चांगलं सगळं म्हणलं, तुम्ही तुला दरवाजाला हे करू नका बरं चांगलं का? मदत करावं म्हणलं, चांगलं मदत करावं. दरवाजाला तुम्ही तू गाडी करू नका. थांबव बाबा. ये स्वारगेला गाडी थांबव तू. नाही. जाऊ दे मग तू. दरवाजाला तुम्ही तू गाडी थांबव बरं का. दरवाजा उघडू नका. गाडी थांबव. दरवाजा गाडी बंद उघडू कर, गाडी बंद कर तू. साईडला घे गाडी, बरं का. हात काढा स्टेअरिंग वरचा हात अरे तू काढा. गाडी काढ, गाडी साईडला एक मिनिट थांबा घेतो बाजूला. गाडी एक साईडला मिनिट घे. थांबा. थांबव गाडी. एक मिनिट थांबा घेतो गाडी बाजूला. काय काळजी करू नका. काय आपलं मदत करावं माझं चांगलं म्हणत, ते होऊनच बंदी करायला चालेल. अरे काय लगा दादा माझं टार्गेट पूर्ण झालं. टार्गेट तुम्ही तुमचं करा ना बाबा. लोकांना धरा ना तुम्ही. लोकांना आम्हाला काय धरता. रिलॅक्स. हा बघा समोर कॅमेरा आहे. तुमच्यासोबत एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट असला केला कसला आणि experiment बाबा? प्रँक केला. आपल्या व्ह्युअर्सला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. गोट्या कापायचा त्या माणसाच्या, काय लगा तुम्ही. आपल्या व्ह्युअर्सला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की अनोळखी माणसांवरती विश्वास ठेवून लगेच त्यांच्या गाडीमध्ये बसू नका. तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला मेसेज द्या. अनोळखी माणसांच्या ओळखीशिवाय किंवा त्यांची पडताळणी केल्याशिवाय गाडीत बसू नका, कोणाला विश्वास ठेवू नका. पॉप्युलेशन बद्दल काय म्हणणे ते पण थोडक्यात सांगा. पॉप्युलेशन कमी करा. लोकांना सगळ्या सोयीस्कर होईसारखं आपली इकॉनॉमी, जगाचा बी, भारताचा बी विचार करा. बाकी देश कुठे चालले, आपण कुठे चाललो. चालले पोरं काढ, सुटली काही झाली तरी दादांचं सगळ्यांनी ऐकायचं आज. बस. कधी पण उठलं छोटं पोरं काढू. आणि बाकी जर सगळ्यात जागतिक विचार करायचा झाला तर पॉप्युलेशन कमी करा. म्हणजे सगळ्याला काम धंदे भेटतील, रोजगार वाढल आणि बऱ्याच इकॉनॉमी ग्रोथ होईल. न माहिती असलेल्या लोकांची मदत करू नका. मदत करायला जाताल ती काहीतरी वेगळंच बंदी करते लोक पाहिजे. त्यामुळं विचार Prankster करा. सागरला सबस्क्राईब Prankster सागरला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, लाईक शेअर. लाईक शेअर सगळे करा. धन्यवाद. मजा आली. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी होता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅमिली प्लॅनिंग ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही. आपल्याला देशात अजून पण काही लोक बोलायला घाबरतात, पण एज्युकेटेड सोसायटी म्हणून आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन डिसिजन घ्यायला हवा. मी कोणाला हर्ट करायच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला नाही. हा फक्त एक अवेअरनेस साठी आणि थोडीशी मजा मस्ती म्हणून हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. स्मार्ट डिसिजन घेणारा माणूस कमजोर नसतो, तो रिस्पॉन्सिबल असतो.